सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याचं सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे स्पष्ट झालंय। मात्र नारायण राणेंनी वेगळाच दावा केलाय। सुशांत सिंहची हत्या होताना त्याच्या नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं असं राणेंचं म्हणणं आहे। वेळ आल्यावर पुरावे देऊ असंही ते म्हणालेत आणि यावर सुशांत आणि दिशाच्या आत्महत्यांना हत्या सांगून राजकीय रंग दिला जातोय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। हम क्यों बने विटनेस? इसलिए नीतीश ने वो पेश नहीं किया जो एविडेंस करना था। सुशांत की मर्डर उनका नौकर सावन के सामने हुई, वो सावन को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधुदुर्ग का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूँ। उसने अपने मोबाइल में कवर किया उसकी मर्डर करते और रस्सी से ये देने को वक्त आएगा, हम लोग देंगे। जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। 100% पुलिस को, महाराष्ट्र सरकार को, देवेंद्र फडणवीस के सरकार को मदत करेंगे। राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे। त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता? मी हो, कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता। साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो, जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल। मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय, कॅमेरामध्ये नाही। पण बघा, हे 2 फोन त्यांनी केले। उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केले। असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही। मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही। नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाही। तेव्हा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर, ते समजून घेणं गरजेचं आहे। पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना दिली। मुंबई पोलिसांनी आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती। त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंह राजपूत याचा सुसाईड आहे। पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडावर समोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि सीबीआयकडे ही केस हँडओव्हर करण्यात आली। आता 4 वर्षानंतर सीबीआयने आपला रिपोर्ट दिला, त्यांची संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सीबीआयने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही, त्यांनी आत्महत्या केली आहे। आणि क्लोजर रिपोर्ट सीबीआयने काल इथे कोर्टामध्ये दाखल केला। रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता होता तुम्ही, दररोज तिच्या बाजूने बोलत होतात तुम्ही, त्यामुळे सरकारचा गैरवापर करत सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। काय कारण आहे हो? दिशा सालींच्या वडिलांना वाटतं तिला न्याय मिळाला नाही म्हणून? या सगळ्यांचं पाप ईश्वरी दरबारात कधी ना कधी उद्धव ठाकरे सरकारला फेडावं लागेल।